तुम्हाला देखील रोज रोज थालीपीठ, उपमा आणि पोहे खाऊन कंटाळा आलाय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. 2 बटाट्यापासून एकदम चमचमीत तयार होणारा नाश्ता. त्यासाठी मी इथे एक छोटं टोमॅटो, एक कांदा, कोथिंबीर आणि 2 स्वच्छ धुवून बटाटे घेतलेले आहेत. चला तर आता स्वच्छ धुतलेले बटाटे आपण किसून घेऊयात. किसण्यासाठी मी इथे किसणी घेतलेली आहे आणि मीडियम साईजच्या किसणीने मी इथे बटाटा सर्व किसून घेणार आहे. सोलून घेतला तरी चालेल, नाही सोलला तरी चालेल. बटाटा इथे एकदम किसून घ्यायचा आहे आणि किसून झाला की बटाटा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. बटाटा धुण्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून 2 वेळेस याच्यातील सर्व स्टार्च निघून जातील इतपत आपल्याला बटाटा धुवून घ्यायचा आहे. बटाटा स्वच्छ धुवून झाला की एका पातेल्यामधून काढून घेतला. पातेल्यामध्ये काढून झाला की त्यावरती आपण घेतलेलं बेसन पीठ, त्यामध्येच आपण बारीक कट करून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. भाज्या घालून झाल्या की त्यावरती आपण 1 चम्मच जिरे, 1 चम्मच लाल तिखट, चवीपुरतं मीठ, पाव चम्मच इतपत हळद घालून घेणार आहोत. सर्व मसाले आपल्याला पिठामध्ये आणि बटाट्याच्या किसमध्ये एकसारखे मिक्स होतील असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्यानं. हातानं घेतलं तरी देखील चालेल. इथे सर्व मसाले आपल्या पिठाला लागून झाले की थोडं थोडं पाणी घालून दाटसर असं आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मिक्स करून बॅटर तयार करून झालं की चमचा वरतून अलगद पडेल असं चेक करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता इथे गॅसवरती तवा ठेवून बऱ्यापैकी तवा गरम झालेला आहे. अर्धा पळी तेल घालून या तव्यावरती आपल्याला बनवून घेतलेलं थोडं थोडं बॅटर घालून नाश्ता अलटी पलटी करून एकदम खरपूस असा भाजून तयार करून घ्यायचा आहे. नाश्ता अलटून पलटून खरपूस एका साईडने भाजलेला आहे, दुसऱ्या साईडने देखील आता आपण भाजून घेणार आहोत. एकदम खरपूस असा दोन्ही साईडने नाश्ता भाजून घेतलेला आहे. चला तर आता काढून घेऊया. परत एकदा स्टेप बाय स्टेप आपण असंच सर्व नाश्ता बनवून घेणार आहोत. तव्यावरती तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती आपण बॅटर टाकून नाश्ता भाजून घेणार आहोत. मध्येच लाईट गेल्यामुळे थोडंसं धावपळ झाली आणि मी परत तसंच व्हिडिओ चालू ठेवला. बॅटरीच्या साहाय्यानं मी आता व्हिडिओ बनवत आहे. परत एकदा आपण नाश्ता तयार करून घेण्यासाठी आलटून पलटून खमंग असा भाजून घेतलेला आहे. चला तर आता काढून घेऊया. आहा, एकदम चमचमीत आणि एकदम सुवास दरवळतो आहे आपल्या नाश्त्याचा. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सूप या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.